कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मोहन उगले यांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणाची माहिती लवकरात लवकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलेलं आहे। उद्या मी माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतो। संध्याकाळी मी अधिवेशनाला जातो। उद्या त्यांची भेट घेणार आहे, त्यांच्या कानावर टाकणार आहे आणि हे असं सारखं प्रकार का होतात याची कुठेतरी सखोल चौकशी करा याची मागणी करणार आहे। हे बघ, गरज पडली तर आता पोलीस प्रशासनाने हे का केलंय, एवढ्या इमिजिएट कधी होत नाही। सामान्य नागरिक गेला तर त्याला 10 दिवस फिरवत ठेवतात आणि ह्या महिलेची गेली आणि लगेच तक्रार घेतली, हे सत्य शोधायला लागेल ना। आणि त्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे, ती जागा जी आहे त्याच्यामध्ये काय आहे, जागा कोणाची आहे, ते सर्व प्रकरण बाहेर यायला पाहिजे। आणि जर खरोखर मोहन उगले दोषी असेल तर त्याला सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। आणि जर नसेल तर खोटा आरोप करणारी ती जी महिला आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।